न्यूज 18 मराठी प्रस्तुत सौर ऊर्जा परिसंवादमध्ये सगळ्यांचं स्वागत. पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, स्पेशल पार्टनर्स माधुरी सोलार, महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट पार्टनर्स सुदर्शन सौरशक्ती प्रायव्हेट लिमिटेड, अग्नी सोलर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. मंडळी, ऊर्जा हा कोणत्याही देशाचा प्रगतीचा कणा असतो. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात ऊर्जेचं महत्त्व मोठं आहे. पण आज जग एका मोठ्या वळणावरती उभं आहे. पारंपरिक इंधन स्रोत मर्यादित आहेत आणि ऊर्जेची मागणी मात्र झपाट्याने वाढताना दिसते. घरगुती वापर असेल, शेती असेल, औद्योगिक वापरासाठी आपल्याला अशी ऊर्जा हवी आहे जी मुबलक आहे, विश्वासार्ह आहे आणि खिशाला परवडणारी देखील आहे. यासाठी सौर ऊर्जा हा एकच पर्याय आपल्या समोर येतो. सौर ऊर्जा हा केवळ पर्याय नाही आहे, तर शाश्वत भविष्याचा पाया आहे. आणि या सौर ऊर्जेबद्दल आपण आजच्या परिसंवादात सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण लगेचच पहिल्या सत्राला सुरुवात करतोय. सौर ऊर्जा सद्यस्थिती आणि आव्हानं असा आपला पहिला विषय, त्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. यासाठी सुरुवातीला मी स्टेजवरती आमंत्रित करतो माझे सहकारी विशाल परदेशी यांना. आपल्याला परिसंवादासाठी पाहुणे लाभलेत. महाऊर्जाचे जनरल मॅनेजर विनोद शिरसाट यांना सुद्धा मी स्टेजवरती आमंत्रित करतो. पर्ल एंटरप्राइजेसचे CEO संजय देशमुख यांना मी स्टेजवरती निमंत्रित करतोय. मी विशालांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. इथून पुढची सूत्र माझे सहकारी विशाल परदेशी यांच्याकडे. धन्यवाद अमित. न्यूज 18 मराठी सौर ऊर्जा परिसंवादात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, ऊर्जेशिवाय आपण जगू शकत नाही. ऊर्जा हा जगण्याकरता, रोजच्या आयुष्यात पुढे जाण्याकरता आणि इव्हन ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की राज्याचा विकास होतोय, तो विकास वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतोय, हा विकास ऊर्जेशिवाय शक्य नाही. एक वेळ होती, स्वातंत्र्यानंतरचा काळ होता की गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी असं म्हणलं जायचं. पण आता जिथं जिथं घर आहे तिथं तिथं वीज पोहोचलेली आहे. पण या विजेची निर्मिती ज्या साधनांच्या माध्यमातून होते, ती साधनं आपल्याला किती दिवस पुरणार आहेत? ती संपुष्टात येतात. मंडळी, म्हणून तर आजच्या या परिसंवादात आपण चर्चा करतोय सौर ऊर्जा सद्यस्थिती आणि आव्हानं. ही आव्हानं काय आहेत आणि त्या आव्हानांमध्ये सौर ऊर्जा आपल्याला किती महत्त्वाची आहे, त्याच्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. मान्यवर मंडळी आपल्या बरोबर आहेत. की असं आहे की भारतामध्ये टोटल जे पोटेन्शियल आहे, जो वाव आहे सौर ऊर्जेचा, हा जवळपास 7,50,000 मेगावॅट इतका आस्थापित करण्यासाठीचा वाव आहे. आणि महाराष्ट्रासाठीचा वाव जो आहे जवळपास 1,00,000 मेगावॅट. म्हणजे 100 गिगावॅट साधारणतः आपण सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करू इच्छितो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी याचा प्रकल्प लावण्यासाठी पॉलिसीज जाहीर केलेले आहेत. आता आपण 31 डिसेंबर 2020 रोजी हे एक पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्या अंतर्गत जोमानं महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साधारणतः 9,200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित झालेले आहेत, कार्यान्वित झालेले आहेत. आणि साधारणतः 1,050 मेगावॅटचे प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत, काम चालू आहेत. साधारणतः 31 मार्चपर्यंत ते सुद्धा कार्यान्वित होणार आहेत. आणि साधारणतः महावितरणमार्फत 4,915 मेगावॅट क्षमतेचे घरावरती, शेतावरती रूफटॉप सोलार आस्थापित करण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा जोमाने सुरू आहे. महाराष्ट्र हे सौर ऊर्जा रूफटॉप सोलार प्रकल्प आस्थापित करण्यामध्ये नंबर 2चा स्टेट आहे. 1 नंबर गुजरात आहे, नंबर 2 महाराष्ट्र आहे. आणि अशा प्रकारे आता ॲक्च्युली ओव्हरऑल जे आहे सोलार एनर्जीमध्ये महाराष्ट्र सध्या जवळपास 4थ्या क्रमांकावरती सध्या आहे. आणि आपण एक शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हे 2017 साली आपण याचा शासन निर्णय आणला होता. त्या अनुषंगाने जोरात काम सुरू झालेलं आहे. साधारणतः 16,000 मेगावॅटचे प्रकल्प आस्थापित या अंतर्गत टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 3,000 मेगावॅट प्रकल्प साधारणतः कमिशन झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहेत. तसेच साधारणतः 7,00,000 सोलार पंप सुद्धा आपण आस्थापित केले आहेत. हे देशातल्या एकूण 70% पंप हे महाराष्ट्रामध्ये आस्थापित झाले असून आणि जवळपास 40,00,000 एकर जमीन सध्या सिंचन हे सौर ऊर्जेच्या पंपाद्वारे होत आहे. मला असं वाटतं या मुद्द्याला घेऊन जोरदार टाळा झाला पाहिजे. पर्यायी ऊर्जा फार महत्त्वाची आहे. देशमुख सर, या सगळ्या ह्याच्यामध्ये मला आजही आठवतं बरं का, म्हणजे मी कुठला कालावधीची तुम्हाला मी आठवण करून देईल. साधारण 1994-95 आम्ही तेव्हा सौर ऊर्जा याचा आमचा जो परिचय झाला
तो एक जेवण बनवण्याची काचेची पेटी असायची पूर्वी आणि त्यामध्ये असे काळ्या रंगाचे डबे होते ज्याच्यामध्ये तुम्ही वरण भात भाजी या सगळ्या गोष्टी करू शकत होतात. तो आमचा सौर ऊर्जेच्या संदर्भातला तोंड परिचय. मग आम्ही दिवे बघायला लागलो, पॅनल बघायला लागलो त्यावरचे. पण आज सौर ऊर्जा या विषयामध्ये मोठी प्रगती झालेली आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? जसं यांनी म्हटलं की ज्या प्रमाणात विजेची किंवा ऊर्जेची निर्मिती होते 2035 पर्यंत सौर ऊर्जा हा एक सशक्त पर्याय आपल्या समोर असेल का? मी धन्यवाद देतो न्यूज मराठी 18ला की त्यांनी आम्हाला इथं निमंत्रित केलं आणि या सौर ऊर्जा परिसंवादामध्ये भाग घेण्यास संधी दिली. जसं तुम्ही सांगितलं की ठीक आहे 1995ची गोष्ट करत आहे. मी स्वतः ॲज अ माधुरी सोलर म्हणून आम्ही जे काही कंपनी माझी आहे गेली 25 वर्ष काम करते. बरं. तर पूर्वी सोलर म्हणजे फक्त तुम्ही म्हणताय तसं की फक्त कुकर सोलर कुकर म्हणतात हो, त्याला. तो तो सोलर नॉस्टॅल्जिया ते आठवतं आम्हाला. हां सोलर कुकर्स होते आणि दुसरं होतं ते फक्त वॉटर हीटर्स होते. बिलकुल. त्यामुळे लोकांना फक्त ते पाणी गरम करतो एवढंच माहीत होतं. आणि जेव्हा मी सुरुवात केली सर तेव्हा साधारण 2000 साली आमची सुरुवात झाली. तर तेव्हा फक्त 2-3च प्रोडक्ट होते. त्याच्यामध्ये सोलर लँटर्न होतं, सौर कंदील ज्याला आपण म्हणतो तो, होम लाईटिंग सिस्टीम आणि स्ट्रीट लाईटिंग. हे 3च प्रोडक्ट होते की ज्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की लोड शेडिंग प्रचंड होतं पूर्वी किंवा आजच्या पिढीला ते लोड शेडिंग माहीत पण नसेल. तर तेव्हा म्हणजे आम्हाला जेव्हा कोणी विचारतं की हु इज युअर कस्टमर कोण आहे, तर आजही आम्ही तेच सांगतो की जे इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात ते आणि जी लोक इलेक्ट्रिसिटीचा वापर करत नाहीत ते दोघंही आहेत. दोघंही आहेत. ज्यांना जिथे जे इलेक्ट्रिसिटी नाही त्यांना सौर ऊर्जेशिवाय पर्यायच नाही. आणि आता नवीन ज्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याच्यासाठी सौर ऊर्जा वापरूनच आता आपण हे जे काही अधिक भार आहे किंवा जे जनरेशन आहे रिन्युएबल एनर्जी थ्रू आपण जो करतोय तो. त्यामुळे की पूर्वी आम्हाला लोकांना खूप घरोघर गावागावामध्ये आम्ही ते परिसंवाद घ्यायचो, यात्रांमध्ये परिसंवाद घ्यायचो आणि आम्ही त्यांना ते समजावून सांगायचं की इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते वगैरे. त्यामुळे आज आणि पूर्वी याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे. पूर्वी नव्हते, आता अवेअरनेस खूप झालेलं आहे. एकूणच या सगळ्या याच्यात गेल्या 5 वर्षात आपण बघतोय की मोठी प्रगती झाली आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यूने हे साधं सोपं कसं आहे? कसा सर्वसामान्य माणूस या सौर ऊर्जेचा फायदा घेऊ शकतो? कारण मी मध्यंतरी आमच्या देखील वाचण्यात एक बातमी आली. आता अँकर म्हणून आम्ही रोज वेगवेगळ्या बातम्या हाताळत असतो. पण शून्य बिल करणं हे कसं शक्य आहे आजच्या वेळेमध्ये? वीज बिल असं आहे की आपण जर एक महाऊर्जाची इमारत बघितली तर ते नेट झिरोमध्ये आहे. आमच्याकडे जवळपास 300 मेगावॅटचा सोलार प्लांट स्थापित केला आहे बिल्डिंगसाठी, बरं, शासकीय इमारतीसाठीचा. आणि साधारणतः आम्हाला दर महिन्याला साधारणतः 12,000 युनिट लागतात. परंतु आम्ही महावितरणला आहे ना जवळपास 13,000 युनिट एक्सपोर्ट करतो. म्हणजे तुम्ही Yes. स्वतः ऊर्जा निर्मिती? यस ऊर्जा निर्मिती करतो. आमचं ऑफिस सुद्धा स्वतःच्या ऑफिसपासून सुरू आहे. बरं. त्यामुळे आमची बिल्डिंग नेट सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्हाला वापरून जी उर्वरित वीज असते ती महावितरणला तुम्ही देऊ यस करता? यस यस. त्यामुळे काय झालं की सर्व लोकांना याची जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने PM सूर्यघर मुक्त बिजली योजना ही योजना अंमलात आणली. त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांच्या घरावरती, सर्व रेसिडेन्शियल आहेत, सर्व कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, सर्व शासकीय इमारती आहेत, त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करायचा आणि सौर ऊर्जेचा वापर करावा. बरं. या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू केलेले आहेत. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की राज्यामध्ये साधारणतः 1,03,084 इमारती आहेत, शासनाच्या इमारती आहेत. कलेक्टर ऑफिसमध्ये, तहसील म्हणा, प्रायमरी सेंटर, जिल्हा परिषद म्हणा, प्रायमरी सेंटर म्हणा, ग्रामपंचायत ऑफिस म्हणा, पशुधन कार्यालय म्हणा, तलाठी कार्यालय म्हणा, असे सर्व जवळपास 1,03,000 बिल्डिंग जवळपास आहेत. 1,03,000 इमारती आहेत. त्यातल्या आम्ही त्याचं सर्व तांत्रिक सर्वेक्षण केलेलं आहे. सर्व इमारती आपल्याला सौर ऊर्जेवर आणायच्या आहेत. यासाठी सर्वप्रथम आम्ही तांत्रिक सर्वेक्षण केलं. त्यातल्या 33,536 इमारती हे टेक्निकल फिजिबल आहेत. बरं. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व 33,536 इमारती जे फिजिबल आहेत त्यांचे अंदाजपत्रक तयार करून त्याचे तांत्रिक मंजुरी आदेश सर्व संबंधित कलेक्टर यांना सादर केले आहेत. आणि त्याचा रिझल्ट असा आहे की त्यांनी आम्हाला प्रशासकीय मान्यता दिली आहेत आणि आमचे काम जोमात सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 5,600 इमारतीचं सौर ऊर्जेवर उद्दीकरण झालेलं आहे. बरं. आणि बाकी जवळपास 2200 इमारतीचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. आणि पुढील 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व राज्यातील शासकीय इमारती हे सौर ऊर्जेवरती परावर्तित होणार आहेत. बरं. हे एवढंच नाही तर आणखी आपल्याला राज्याला
20 लाख टार्गेट दिलेलं आहे. प्रत्येक वैयक्तिक जे घर आहेत त्यांच्या घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प अस्तित्व करायचे आहेत. बर त्यातली जवळपास 3 किलोवॅट पर्यंत 78,000 सबसिडी हे केंद्र शासनाने दिलेली आहे. बर आणि सध्या महाराष्ट्राच्या मध्ये 2 नंबरवरती आहे. जवळपास 6.5 लाख घरावरती ऑलरेडी बसलेलं आहे. बरं. आणि दररोज हे सिस्टीम लागतात. जवळपास 200-300 सिस्टीम लागणं चालू आहे. रोज ती संख्या वाढत कंटिन्युअस चालली आहे. प्रोसेस. देशमुख सर तुम्हाला काहीतरी मुद्दा ऍड करायचा होता. हो, की सरांनी ते जे सांगितलं ते गव्हर्नमेंट रिलेटेडचे ते माहिती बरोबर दिली. बरोबर आपल्याला सर्वसामान्य ग्राहकाच्या डोक्यामध्ये असतं की मला माझं बिल 0 बिल कसं होईल. बरोबर हा माझाही तोच तर प्रश्न आहे. चला, माझं एक घर आहे, माझी त्याच्यामध्ये इमारत कन्सेप्ट आहे. असं आहे की सर की ही जी PM सूर्यघर योजना आहे याच्यामध्ये आपण काय येतो की त्यांचे इयरली कन्झम्पशन काय आहे आणि त्या कन्झम्पशनवरती ठरतं की त्याचा वापर जेवढा आहे त्याप्रमाणे त्याची सिस्टम ठरते किती किलोवॉटची सिस्टम त्यांना दिली गेली पाहिजे. आणि याला प्रमोशन करण्यासाठी म्हणून पर किलोवॉट एका किलोवॉटला 30,000, 2 किलोवॉटला 60,000 आणि 3 किलोवॉटला 78,000चा कॅप हा सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेला आहे. त्यामुळे काय होतं की जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी जर जनरेशन जर झालं तर नॅचरली त्याचं बिल हे शून्यमध्ये येतं. तर त्यामुळे लोकांच्यामध्ये ही जी काय स्कीम आहे खूप पॉप्युलर होत चाललेलं आहे. सरांनी सांगितलं सर डेली प्रचंड इन्स्टॉलेशन्स होत आहेत आत्ता आणि याचा अवेअरनेस खूप वाढलेला आता. म्हणजे आता बऱ्याचशाच म्हणजे आपल्यासारखे चॅनल आहेत, वेगवेगळ्या मीडिया आहेत की त्याच्यामुळे लोकांच्यात एक अवेअरनेस आलेला आहे. आणि दुसरं असं की त्याची कॉस्ट खूप कमी झालेली आहे. एक समज होता म्हणजे वास्तविकता होती की त्याचे इक्विपमेंट ते सगळे उभारणं ते बसवणं ते फार खर्चिक होतं. पण आज नेमकी काय परिस्थिती आहे? सर्वसामान्य माणसाला हे परवडू शकतं? 100% एखादा शेतकरी आपल्या त्याच्याकडे असणाऱ्या जागेमध्ये हे पॅनल उभारू शकतो? हां, ह्यामध्ये कसं की प्रत्येकाचे सौर ऊर्जेचा जो वापर आहे सर तो वेगवेगळ्या याच्यासाठी आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी वेगळा आहे, जो शेतकऱ्यासाठी आपण म्हणतो की पंपासाठी आहे, रेसिडेन्शियलसाठी वेगळा आहे आणि इंडस्ट्रीसाठी सुद्धा वेगळा आहे. त्यामुळे जेवढी जागा आहे त्याचं एकच लिमिटेशन आहे की माझ्याकडे जेवढी स्पेस अवेलेबल आहे टेरेसवरती असो घरावरती असेल तर आम्हाला तेवढ्या कपॅसिटीचा तो पॉवर प्लांट त्याच्यावरती लावता येतो. आणि त्याला जेवढे रिक्वायरमेंट आहे म्हणजे पूर्वीची प्राईस तुम्ही म्हटला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा साधारण 250-240 रुपये पर वॉट मॉड्यूल होतं. बरं आज ते साधारण 25 रुपयेवर आलेलं आहे. नॉन बापरे, म्हणजे एवढं फरक पडला आहे? 15 रुपयेवर आलेलं आहे सर. म्हणजे 240 वरनं थेट 15 रुपये. एक्झॅक्ट. आणि टेक्नॉलॉजी पण खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. पूर्वी लिमिटेशन होतं जसं मी सुरुवातीच्या याच्यात सांगितलं की लँटर्न होम लाईटिंग सिस्टीम एवढंच होतं. आता एवढ्या ॲडव्हान्स सिस्टीम आलेल्या आहेत की तुम्ही घरी बसून मोबाईलमध्ये तुमचं रोजचं जनरेशन किती झालं, एक्सपोर्ट किती केला, इम्पोर्ट किती केला. तर ह्या टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाल्यामुळे याची प्राईस बऱ्यापैकी कमी झालेली आहे. बरं हां काय आलं 2007 मध्ये आम्ही पहिला 1 मेगावॅटचा सोलार पॉवर प्लांट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद या ठिकाणी लावला होता. त्यावेळेचा जो पॉवर परचेस ॲग्रीमेंट आहे ते साधारणतः 17 रुपये पर युनिट झालं होतं त्यावेळेस. बरं त्यावेळेस यांनी सांगितल्याप्रमाणे 200 रुपये पर वॅट किंमत होती सोलार पॅनलची. आता काय आलं की आता सोलार पॅनलची किंमत 15 रुपये वॅटवरती आलेली आहे. बरं आणि जे 17 रुपये युनिट होतं पॉवर ते आता 3 रुपयापर्यंत आलेलं आहे, 2 रुपये 88 पर्यंत आलेलं आहे. बरं त्यामुळे हे पॉवर चिपर झालेले आहे आणि दिवसेंदिवस हे आणखी स्वस्त होणार आहे. त्यामुळे हे सर्वसामान्य लोकांना परवडणारी पॉवर आहे. बरं एक उदाहरण द्या ना देशमुख सर. बघा मला एक तुमच्याकडनं पॅनल जे आहे ते घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की जशी कपॅसिटी आहे मला किती पैसे भरायचे असतात, याला गव्हर्नमेंटची सबसिडी कशी मिळते, हे गणित काय नेमकं जरा समजून सांगा ना. नाही यामध्ये जसं मी सांगितलं की आत्ता की गव्हर्नमेंटचा म्हणजे स्पेशली गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची तर स्कीम आहेच आहे. पण महाराष्ट्र एकमेव स्टेट असं आहे की ज्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी म्हणजे ॲडिशनल सबसिडी दिलेली आहे. म्हणजे 60% आणि सेंट्रलचे 30% म्हणजे 90% सबसिडी मिळते शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर पंपासाठी. तसं आत्ता सेंट्रलची जी स्कीम आहे ते 1 किलोवॉटसाठी 30,000 आहे, 2 किलोवॉटचे 60,000 आहे आणि 3 किलोवॉटचा कॅप दिला 78,000चा. तर या केसमध्ये सामान्य जो ग्राहक असतो त्याची सिस्टम 1, 2, 3 मध्येच बसते. आता ज्यांचे बंगले वगैरे आहेत त्यांना ते पुढचे थोडंसं 4, 5, 10ला जातात. पण सबसिडी 78,000 पर्यंत. त्यामुळे काय होतं की मेजर हा इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट
ही जी सबसिडी आहे ते साधारण 50 ते 60% जाते, डिपेंड ऑन कोणत्या प्रकारच्या पॉवर प्लांट बसवतो. तुम्ही बसवताय. हां, कोणतं बसवतं, बरोबर, कोणी बसवतं. त्यामुळे त्यांना तो इझी झालेला आहे आणि साधारण याचा पे बॅक पिरियड तर साधारण लेस दॅन 5 इयरमध्ये आलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमची वीज बिल फ्री होऊन जाते. बरोबर. पण आता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे एक सुदैवाने एक गोष्ट लक्षात येते गेल्या 5 वर्षात, की सर्वसामान्य माणसापासून तर शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना सौर ऊर्जेचं महत्त्व कळलं आहे. कारण आपण हुरपळून निघालो, आपण लोड शेडिंगमधनं गेलो, आपण ह्या देखील बातम्या वाचल्या की संबंध महाराष्ट्र काळोखात गेला, काहीतरी युनिटीमध्ये गडबड झाली किंवा पॉवर हाऊसमध्ये गडबड झाली, त्या सगळ्या फेजमधनं आपण गेलेलो आहोत. तर मग याबद्दलची माहिती आणि धोरणं सरकारने सक्षमपणे राबवणं गरजेचं आहे. ते होतंय का? यस, यासाठी आमचे 2035पर्यंतचा प्लॅन तयार झालेला आहे. त्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्र 2047 हा सुद्धा एक आराखडा तयार करण्याचं काम राज्य शासन स्तरावर चालू आहे. तर आता आपणास मी सांगू इच्छितो की मागच्या संडेला अपारंपरिक ऊर्जा धोरण बरं. 2026 हे मंत्रिमंडळामध्ये निश्चित झालेलं आहे. बरोबर. आता पुढील आठवड्यामध्ये त्याचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे. या अनुषंगाने मी आपणास कळू इच्छितो की साधारणतः 2035पर्यंत बरं. हे टोटल जे पॉवर जनरेशन आहे महाराष्ट्रामध्ये त्यातलं 65% पॉवर जनरेशन हे रिन्युएबल एनर्जी मधून येणार काय आहे. म्हणता? 65%? 65%, yes. 100% पैकी 65%. यस यस यस. मग यावरती आपण येऊन जाऊ, सौर ऊर्जेवरती. सौर ऊर्जा आहे, त्यातनी पवन ऊर्जा आहे, बॅगॅस को जनरेशन आहे. बॅगॅस को जनरेशन म्हणजे उसाच्या चिपळापासून पॉवर जनरेशन. बरं. साधारणतः या ठिकाणी जवळपास 3700 मेगावॅटचा आपल्याला वाव आहे उसाच्या चिपळापासून पॉवर जनरेशनचा. बरं. त्यातला ऑलरेडी 156 कारखान्यामध्ये आपण जवळपास 2700 मेगावॅटचं पॉवर जनरेशन ऑलरेडी केलेलं आहे साहेब. बरं. देशमुख सर, पुढल्या 5 वर्षात सोलर क्षेत्राला तुम्ही कुठं बघता? खरं तर पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणा की इथून पुढच्या याच्यामध्ये की पॉवर रिक्वायरमेंट तर डे बाय डे खूप वाढत चाललेलं आहे. इंडस्ट्री एक्सपान्शन होतं आहे, इलेक्ट्रिक युजेस आलेले आहेत. आज आपण पाहतो की इलेक्ट्रिक व्हेकल्स यायला लागलेले आहेत. बरोबर. त्यामुळं या बिझनेसला सर पुढचे नंबर ऑफ इयर्समध्ये प्रचंड स्कोप आहे. बरेचदा लोकांच्या मनामध्ये असं येतं की अरे आता हे सोलर पॉवर जनरेट केल्यानंतर मग कुठेतरी थांबेल किंवा किती पर्सेंटमध्ये होईल. पण सर येणाऱ्या याच्यामध्ये डबल टिबल पुढच्या चॅलेंजेस आहेत की तेवढी पॉवर वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला देणगी आहे म्हणजे इंडियाला की आपल्याला 365 पैकी 310 दिवस आपल्याला ही पॉवर मिळते. त्यामुळं आपण एक जगामध्ये एक मोठी शक्ती, आपण एक मोठी हे तयार करू शकतो की ज्यामुळे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये पॉवर हेच मोठी हे राहणार आहे पुढच्या फ्युचरमध्ये. आता नवीन काही जसं सरांनी सांगितलं तसं काही एनर्जी स्टोरेजसुद्धा नवीन टेक्नॉलॉजी येऊ घातलेल्या आहेत की आपण दिवसभर पॉवर जनरेट करून रात्री स्टोअर करू शकतो आपापल्या याच्यामध्ये आणि ते परत यूज करू शकतो रात्रीलासुद्धा. तर अशा बरेच नवीन टेक्नॉलॉजी पण येत आहेत. पण मी येणाऱ्या पुढच्या म्हणजे मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा मी त्यांना सांगतो पुढचे 10 वर्ष तुम्हाला बिझनेस चेंज करायची गरज नाही. मी कोणी माझ्याकडे डीलरशिपला वगैरे आलं आणि आज मी ते सांगेन इथून पुढे 10-15 वर्ष तर 100% इतकी प्रचंड रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला खूप स्कोप आहे यामध्ये काम करायला. त्यामुळं येणाऱ्या नवीन यूथला, नवीन एंटरप्रेनर येतात त्यांनी यामध्ये यायला आणि खूप लोक प्रचंड प्रमाणात या फील्डमध्ये येत आहेत. म्हणजे रोजगाराच्या संधी आहेत, प्रचंड रोजगाराला तुम्हाला देखील फायदा होऊ शकतो. हो. ते कसं जरा समजून सांगा ना. म्हणजे याच्यामध्ये सर सिम्पल मी सांगतो की आता रोजगारची संधी ग्रामीण भागाला सुद्धा किती आहे. कारण आता आम्ही सरांनी सांगितलं की कित्येक लाख पंप आम्ही महाराष्ट्रामध्ये बसवले आणि हे सगळे पंप शेतामध्ये बसतात. तर या सगळ्यामध्ये इन्स्टॉल करणारे हे ग्रामीण भागातले सगळी मुलं आहेत. अच्छा. आज त्यांचे सुद्धा टर्नओव्हर म्हणजे तुम्हाला सरप्राईज आहे की करोड रुपयेमध्ये झालेले. काय म्हणतात? कोट्यवधी रुपये. कोट्यवधी रुपयामध्ये ज्याने कधी शाळेत गेलेला नसेल पण त्याला इन्स्टॉलेशन करताना त्यांनी जर एक ट्रेनिंग घेतलं किंवा अशी कमी शिकलेले लोक आहेत किंवा टेक्निकल नसलेले सुद्धा ट्रेनिंग घेऊन हे जे काही इन्स्टॉलेशन करतात सर, तर यांच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हजारो यांच्या युवकांच्यासाठी हे रोजगार निर्मिती झालेलं आहे. आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये जेवढी ऊर्जा निर्मिती आपण करतोय ती दुपटीने तिपटीने वाढत जाणार आहे. अशा वेळी आपण नागरिक म्हणून या मोहिमेत कसं सहभागी होऊ शकतो? आपण बघत आहोत की मागच्या 5-7 वर्षामध्ये पाऊस जो आहे तो पावसाळ्यात पडते, जास्त प्रमाणात पडतो.
उन्हाळ्यात पडतो, हिवाळ्यात पण पडतो. आता बघा मागच्या वेळेस गारा पडल्या वगैरे अवकाळी अवकाळी. पाऊस पडतो. सर, काय निसर्ग आलं? बदललाय, हे- निसर्ग हे- बदललाय. हे काय आलं हे वातावरणात झालेल्या बदलामुळे झालेलं आहे, प्रदूषणामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे पाऊस कधी पडतो आणि शेवटी शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे. आणि या सर्वाला आळा घालण्यासाठी आपल्याला रिन्युएबल एनर्जीकडे वळणं गरजेचं आहे आणि आपण त्याप्रमाणे वळलेलो सुद्धा आहेत. आणि हे सर्व जगामध्ये चालू आहे की सर्व पॉवर टू ऑल हे थ्रू रिन्युएबल एनर्जीच असायला पाहिजेत. बिलकुल. त्या दृष्टिकोनातून आपला भारतातले सध्या 4था क्रमांक आहे. प्रथम नंबरवर चीन आहे, नंबर 2ला अमेरिका, 3 नंबरले जर्मनी आहे आणि 4था नंबरला आपण आहे. आणि आपणच असे धोरणं तयार केलेली आहेत आता केंद्र आणि राज्यांनी की आपण याच्यामध्ये सर्व गुंतवणूक करणार आहोत आणि रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टच आपला हस्तांतरित करणार आहोत. आता आमचे ते ध्येय आहे जवळपास. फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही खरं तर या परिसंवादातनं मांडले. तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. मला या सगळ्या ह्याच्यातनं एक तर लक्षात आलं की सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे मंडळी. एका शुद्ध ऊर्जेचा स्वीकार हा होणं फार आवश्यक आहे, तो आपण केलेला आहे. पण आता त्याची मागणी येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे, ज्या माध्यमातून आपण पर्यावरणाचा देखील सांभाळ करू शकू, त्याचं संवर्धन करू शकू. चला या सौर ऊर्जेच्या म्हणजे अर्थात या स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद आपल्या दोघांचे. धन्यवाद. विनंती करेन. धन्यवाद. धन्यवाद.